छत्रपति संभाजीनगर में किरीट सोमैया ने छत्रपति संभाजीनगर का दौरा कर अवैध जन्म पत्र प्रकरण की समीक्षा की। उन्होंने महापौर समीर राजूरकर के प्रयासों को सराहना करते हुए बताया कि अब तक 700 अवैध प्रमाण पत्र मिले हैं, जिसमें 200 पर कार्रवाई शुरू की चुकी है। सिल्लोड और अन्य क्षेत्रों में गैरकानूनी प्रमाण पत्र की जांच के निर्देश दिए गए हैं। किरीट सोमैया ने कहा कि जन्म प्रमाण पत्र राष्ट्रीय सुरक्षा का मामला है और कानूनी दस्तावेज रखने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। या महानगरातून 700 बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले, त्याचा संदर्भात पुढच्या महिनाभरात सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे निर्णय झाला। आतापर्यंत फक्त 200 लोकांची नाव आरोपी म्हणून आलेली आहेत। आता बैठकीत आणखीन एक गोष्ट समोर आली की संभाजीनगर जिल्ह्यात मोहळाई गावातला घोटाळा, याचा सगळ्यांना माहित आहे। गावाची लोकसंख्या 1300 आणि नोंदणी झाली आहे 3447। ही नोंदणी मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली, त्यातलं एकही नाव इथलं नाही। तशी शक्यता संभाजीनगर शहरात झाली असण्याची शक्यता आहे। या महापालिकेत 16,000 नावं 2024 आणि 2025 मध्ये जे जुना रेकॉर्ड मध्ये वाढवण्यात आली आहे, ती तपासण्याचे निर्देश आज महापौर महोदयांनी दिला आहे। जी प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी थांबली होती, ती पुढच्या 3 महिन्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार। आतापर्यंत 10,000 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे। संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे, पण सिल्लोड येथे काहीही काम झालेलं नाही। त्या संबंधी पण आज जिल्हाधिकारीकडे चर्चा होणार। सिल्लोड मध्ये 1100 बोगस आदेश दिले गेले, त्याच्यावर कारवाई होणार। परंतु यमांचा देखील या ठिकाणी नागरिक आढळला, म्हणजे बाहेरून येतात ते लोकांचे रेकॉर्ड जे आहे ते लोक तपासले जात नाही, त्यामुळे ही संख्या वाढत जाते आणि भविष्यामध्ये धोका निर्माण होतो। 2 गोष्टी आहेत, तपासली जाते हा एक भाग आहे, तो फ्रॉड फोर्जरी आहे। म्हणजे जे मी मोहळाईचं जसं सांगितलं की ते टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण 2 वर्ष तिथे टर्मिनल चालवण्यातच आलं नाही, हा एक भाग। इथे संभाजीनगरचे जे मी गेल्या 8 महिने ओरडतोय, महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रतिसाद देत नव्हते, आज त्यांचे आकडे त्यांच्या जवळ ठेवले। 16,000 अशी नावं वाढवण्यात आली आहे गेल्या 2 वर्षात।